नमस्कार, मी नागरगोचे साक्षी अर्जुन. मी श्री भवानी माता विद्यालय टाकळी मानूर या शाळेची विद्यार्थिनी बोलत आहे. आज मी विषय मांडणार आहे संत साहित्य आणि समाज, गट पहिला, गाव तिंगडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. चला महाराष्ट्राचा वक्ता बनूया. यांचे संयोजक एकता महाराष्ट्र फाउंडेशन यांचे मी आभार मानत आहे की त्यांनी मला इथे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. जे खायांची व्यंकटी सांडो तया संस्कृती वाढव असे म्हणत संपूर्ण विश्वासाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्यच आहे. संतांनी दिले आम्हा सर्व ज्ञान, संतांनी दिले आम्हा सर्व ज्ञान, परत एकदा होतान का, परत एकदा होतान का. संत साहित्य हे केवळ भक्तीवर काव्य नाही. संत साहित्य केवळ भक्तीवर काव्य नाही तर ते समाज प्रबोधनाचे एक प्रभावी साधन आहे. ज्या काळात समाज अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेदाच्या व्याख्यात अडकला होता त्या काळात संतांनी साहित्याच्या माध्यमातून समता आणि शिकवणीची ही दिली. संत तुकाराम महाराज म्हणतात माणसाने नेहमी खरे बोलावे. माणसाने बोलताना कोणाशी बोलत आहोत, कोठे बोलत आहोत याचे भान ठेवावे. संतांनी उच्च नीच असा भेदभाव नाकारला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद अमंगळ असे सांगून संत तुकारामांनी समतेचा विचार मांडला. संत चोखामेळा, संत एकनाथ, संत सावतामाई, संत ज्ञानेश्वर यांसारख्या विविध स्तरांतील संतांनी साहित्याच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले आणि एकता जपली. संत गाडगे महाराज म्हणतात व्यक्तीच्या राहणीमान साधे असले तरी त्याचे विचार दृष्टिकोन आणि उच्च असते. जरी व्यक्ती शिकलेला नसला तरी त्याचा ज्ञानाचा मोठा साठा असतो. संत गाडगे बाबा हातात झाडू घेऊन रस्ते नाले साफ करीत असे. त्यांनीच तर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत एकनाथांची भागवत गीता, समर्थ रामदासांचा दासबोध आणि संत तुकारामांची गाथा आजही महाराष्ट्राच्या घराघरात वाचली जाते. वारीची परंपरा हे तर त्यांचे जिवंत उदाहरण आहे. आज लाखो लोक जात धर्म विसरून एकत्र चालतात आणि आनंद घेतात. आजच्या धावपळीच्या युगातही संत साहित्य तितके सुसंगत आहे. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, कष्ट आणि परोपकार या मूल्यांची गरज सर्वात जास्त आहे. संतांनी दिलेले विचारधन हे आपल्याला मानसिक शांतता आणि जगण्याचे प्रेर देते. आजच्या आधुनिक युगातही संतांचे विचार तितके सुसंगत आहेत. सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी, नैतिक मूल्य जपवण्यासाठी संत साहित्यांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे आपण, त्यांचे कर्तृत्व आपण ठेवले पाहिजे. मला एवढे म्हणावेसे वाटते की महाराष्ट्राच्या क्षितिजावरती संत अनेक होऊन गेले. अंधरुटीच्या येथे थांबला बलशाहीचा तारा. आज आपलं महाराष्ट्र एवढं भाग्य आहे की संतांमुळे वारकरी संप्रदाय हे एवढंच भारी आहे की आपलं महाराष्ट्र एकच नंबर आहे वारकरी संप्रदायामध्ये. हे कुणामुळे झालं तर हे संतांमुळेच झालं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.